तरुणाला नेमकं वाचवायचं कसं, हा आताच्या घडीचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कारण ग्रिल्स या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत. मंत्रालयातून कुणीही आत्महत्याचा प्रयत्न करू नये यासाठी पावलोपावली दखल घेतली जाते. मात्र वारंवार अशा घटना घडतात. त्यामुळे मंत्रालयाच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा या निमित्तानं उपस्थित केला जातोय. महसूल विभागामध्ये याचं एक प्रकरण होतं आणि महसूल विभागामध्ये काम होत नसल्यानं या तरुणानं उडी मारल्याची प्राथमिक माहिती सध्या मिळते आणि या तरुणाला आता हळूहळू बाहेर काढलं जात आहे. जाळीवरून एक एक पाऊल पुढे नेत याला या ठिकाणाहून बाहेर काढलं जातं. आपण पाहतोय हा तरुण, या ठिकाणी तरुणाचा चेहरा सुद्धा स्पष्टपणे दिसतोय आणि इन्कलाब जिंदाबादचे जे नारे आहेत त्याच्याकडून दिले गेले आणि 4थ्या मजल्यावरून या तरुणानं या ठिकाणी उडी मारलेली आहे. आणि उडी मारल्यानंतर आपल्याला न्याय मिळावा यासाठी हा तरुण भांडत होता. पोट पकडून हा तरुण सध्या या ठिकाणी बसलेला आहे. त्यामुळे त्याला रुग्णालयात नेण्याची प्राथमिकता आहे आणि हेच सगळं करताना आपल्याला पोलीस देखील पाहायला मिळत आहेत, मदत करतायत त्या तरुणाला आणि त्या जाळीवरून, संरक्षण जाळीवरून त्याला बाहेर काढण्याचा जो प्रयत्न आहे तो सध्या सुरू आहे. शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. एका कडेला या तरुणाला बसवण्यात आलेलं आहे आणि कुठेतरी भान हरपल्यासारखी अवस्था या तरुणाची झाली आहे. जवळपास 40-45च्या घरातला हा तरुण दिसतोय. इन्कलाब जिंदाबाद म्हणत तो ओरडला आणि त्याने संरक्षण जाळीवरती उडी टाकली. ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय की जागा मोजणीचं हे सगळं प्रकरण आहे आणि 7-12 नावावर होत नाहीये यासाठी त्याने जागा शिल्लक वारे महसूल खाते अशा आशयाचे पत्र त्याने या ठिकाणी घेतलेले आहेत आणि 1 स्क्वेअर फूट जागा शिल्लक वारे महसूल खाते अशा आशयाचे पत्र त्याने तयार केले आणि महसूल खात्याच्या विरोधात त्याने या ठिकाणी उडी मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. जागेच्या संदर्भात न्याय मिळाला नाही म्हणून या इस्मानं या ठिकाणी उडी मारली आणि संरक्षण जाळीवरती उडी मारलेली आहे. बघा ही सगळी दृश्य आपण मंत्रालयात पाहतोय. मोठी गर्दी झालेली आहे.